एका माणसाबरोबर तुला काम करण्याचा योग नाही आला. कोण? तुझ्या घरातलाच माणूस, दिग्दर्शक केदार शिंदे. ओ माय गॉड! हा प्रश्न मला किती लोक विचारतात आणि मी नेहमी उत्तर द्यायचं टाळते. कारण अरे पण तू आता नाही उत्तर देणार, कसं कसं होणार? कारण काय माहितीये की असं नाहीये काही, म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. हां. अरे आज तू दिग्दर्शक म्हणून आमच्या घरात एवढा चांगला मुलगा, तो खरं माझा विद्यार्थी आहे. हां. कारण जेव्हा मी लोकधारा केलं त्यावेळेस मी 25 वर्षाची होते हां. आणि मी म्हणजे केदार जन्माला आला तेव्हा मी 15 वर्षाची. हां. आणि मग जेव्हा मी लोकधारा बसवायला घेतलं तेव्हा मी 25 वर्षाची आणि केदार 10 वर्षाचा. हां. आता तू इमॅजिन कर की मी जेव्हा लोकधाराचं एक एक पाऊल टाकायला मुलांना शिकवत होते, मुलं गोळा करत होते आणि सगळ्यांना आम्ही सगळं करत होतो, हे त्याने बघितलंय. हां. त्याने ते सगळं ऑब्झर्व केलंय. बरं, शाहीर साहेबांचा नातू हां. आमच्या घरातला पहिला नातू, म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे तो. हां. तो बरोबर. इतका लाडका होता. हां. केदारचं बालपण हे अत्यंत लाडाकोडात गेलेलं आहे. हां. अत्यंत लाडाकोडात. हां. म्हणजे जर्दाळूची पाकिटं आणून त्याच्यासाठी वेगळी ठेवली जायची त्या काळात. हां. आणि आम्हाला त्याला हात लावू दिला जायचं नाही, हां. असं त्याचं बालपण गेलंय. हां. आरंभेट हायस्कूलमध्ये तो शिकलाय. हां. त्यामुळे तो म्हणतात ना, चांदीचा सिल्वर स्पून घेऊनच तो जन्माला आलाय, केदार शिंदे. हां. त्यामुळे त्याने, आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तो इतक्या मोठ्या लेवलचा दिग्दर्शक झाला. हां. पण आता बघा काय झालं माहितीये की आता माझ्याच काही मैत्रिणींचे उदाहरण आहेत. म्हणजे एका जवळची मैत्रीण, मोहन गोखले गेले, आमचा खूप जवळचा मित्र, हो. अजितचा पण. हो. आम्ही दर आठवड्याला भेटायचो त्या काळामध्ये. हां. तर तो गेल्यावर केदार हा उद्धार करणारा माणूस आहे. हां. बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलंय, हां. त्याने उद्धार केलाय त्यांचा. हां. हां. तर त्याने तिला इतकी शुभांगी सुंदर, गोखले. शुभांगी गोखले, तिला इतकी सुंदर सिरीज दिली. हां. तिचं करिअर जे गेलं ना पुढे, हो. हो. बरोबर छान आहे. एक ग्रेट ऍक्टर म्हणून ती एस्टॅब्लिश झाली ना, हो. बरोबर आहे. हां. इतक्या चांगल्या सिरीजमुळे. हो. तर ते तिच्या बाबतीत घडलं. मग त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी अजित गेला. हां. मला वाटलं आता माझा उद्धार करेल तो, हां. पण तसं काही घडलं नाही. हां. हां. मग त्यानंतर 1 वर्षांनी लक्षा गेला. हां. तो पण आमचा खास मित्र. हो. त्याने तिथेही जत्रा सिनेमात त्याच्या बायकोला काम दिलं, प्रियाला. तिचाही उद्धार केला. हां. तेव्हा असंच वाटतं. आणि बरं, त्याने नुसतं त्यांचंच नाही, त्याने बऱ्याच कलाकार, म्हणजे सिद्धार्थ जाधव म्हणा किंवा भरत जाधव किंवा अंकुश, या सगळ्यांना घेऊन त्याने कामं केल्यामुळे त्या लोकांच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये केदारचा मोठा वाटा आहे. हो. बरं, ही मुलं इंडस्ट्रीत यायला माझा मोठा वाटा आहे लोकधारामुळे. हां. बरोबर आहे. हां. हां, कारण लहानपणापासून लहानपणापासून ते माझ्याकडेच त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. बेसिक शिक्षण जे असतं हां. ते बाबांच्यासाठी होतंच, बाबांकडून. हां. कारण बाबांच्या लोकनाट्य बघूनच ही मुलं पण मोठी झाली. हो. पण लोकधाराचं प्रात्यक्षिक शिक्षण, हां. प्रत्यक्ष हां. अगदी अ ब कड पासून असं, हे त्यांना लोकधारामुळे मिळालंय. हां. आणि त्याच्यात मी कारण मी एकटी क्लासिकल डान्सर आमच्या घरात, हो. हो. डान्स बसवणारी, आणि डान्सच्या अनुषंगानेच तो कार्यक्रम होता. हां. मला लोकधाराबद्दल पण जास्त बोलायचं नव्हतं, पण असं तर असा तो शिकलेला माझ्याकडे. हां. आता त्यानेच सांगावं तो मला. आणि त्याने अशा बऱ्याच फिल्म्स केल्या की ज्यात बायकांना, हो. बाई पण भारी देवा. बाई पण भारी देवा वगैरे आहे. आणखीन बऱ्याच छोटे रोलमध्ये पण बरेच फिल्म्स केल्यात की त्याने. हो. 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 ही कुड हॅव थिंक अबाउट मी. हां. पण मला असं वाटतं की शेवटी याचं उत्तर तोच देऊ शकेल. पण तुला काय वाटतं, म्हणजे असं मला नाही माहिती. काहीतरी तर कारण असू शकेल ना? नाही, तसं काही आमचं बोलणं झालं नाही कधी. हां. म्हणजे मी त्याला कधी काही विचारलं नाही हां. आणि त्याने पण मला सांगितलं नाही. एकदा काहीतरी असा योग आला होता, पण त्याने तेव्हाही मला ते काम नाही दिलं. त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं. हां, तो प्रसंग माझ्या आयुष्यात घडलाय की मला प्रॉमिस केलेलं काम त्याने दिलं नाही आणि त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं. असं माझ्याच घरातल्या माणसाने केलंय. हां. जे मगाशी तुला विचारलं, तो त्याचं उत्तर आता मला आठवलं. हां. की तुझं ठरलं, म्हणजे तुला संधी मिळणार आहे. हो, संधी मिळणार आहे म्हणण्यापेक्षा एक असं ना की अरे हा चला करूया काहीतरी. बरेच एकदा गॅप गेली आपली, परत एकदा काहीतरी करायला मिळणार, आणि असं एक आनंद. हां. मग त्या भरात मी काय केलं माहितीये ना, महेश कोठारेला कॉल केला हां. आणि त्याच्या सिरियलमध्ये मी काम मिळवलं अच्छा. त्याच दरम्यान. अच्छा. आणि ती वर्षभर ती सिरियल केली. हां. की बाबा मी काम मला रोल आवडो की न आवडो, पण मला दाखवायचं होतं की आय कॅन स्टील वर्क. आणि आय म्हणजे कसंही असेल ते, पण मी म्हणजे चांगला रोल होता, पण तरी पण मी ते काम केलं, मुद्दाम केलं की मला येस आय कॅन वर्क. पण आता जसं तू म्हणाले ना की महेश कोठारेला फोन करून काम मिळवलं, तसं तुला असं वाटतं की अमुक दिग्दर्शकाला पण एक फोन करायला काहीच हरकत नाही की बाबा मी इच्छुक आहे, काय हे आहे? काय माहिती.
अमिताभला सुद्धा जेव्हा पडता काळ आला ना, तो किस्सा आहे की अरे नीना गुप्ताने अशी कामं मिळवली की आता मी तिचा तर किस्साच आहे नीना गुप्ताचा. ती आमच्याच कॉलनीत राहायची. नंतर ती आरामनगरला पण मी जेव्हा माझं घर घेतलं अजितने, म्हणजे अजितने घेतलं तेव्हा तिने पण घर घेतलं अजितने घेतल्यामुळे. म्हणजे त्याचा अर्थ मी मैत्री तिला वाटलं अरे इथे राहायला चांगलं आहे, बंगलो टाईप आपल्याला करता येईल. तर सांगायचा मुद्दा असा की तेव्हा पण तिच्याकडे काम नव्हतं, तर तिने परत लेटर पाठवलं गुलजार साहेबांना. अच्छा. हो, मला काम नाही आहे. आणि त्यांनी तिने याच्यात पेपरमध्ये मोठी मुलाखत दिली आणि तिला खरंच काम मिळालं आणि करिअर मार्गी लागलं. परत जेव्हा तिची गॅप गेली आता, तिने सोशल मीडियावर टाकलं की मी रिकामी बसलीये, माझ्याकडे काम नाहीये, मला काम द्या. आणि तिला पटापट कामं मिळाली. नशिबाचाही भाग असतो हा. पण आपणही प्रयत्न करायला पाहिजे ना. करायला पाहिजे, पण मग तसे रोल आले पाहिजेत ना. रोल चांगला मिळाला तर काम करायला मजा आहे. काहीतरी रोल करण्यात. आज मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनतायत. हो, वर्षभरात म्हणजे इव्हन आईचा रोल जरी केला तरी, म्हणजे आता आई आणि असेच रोल करणार, आजी आई वगैरे, पण त्याच्यातही काहीतरी चांगलंपणा असला पाहिजे किंवा काहीतरी वेगळा रोल असेल तर मला आणखीन करायला आवडेल. माझी भाषा छान आहे, मी मेकअप केल्यावर बरी दिसते. म्हणजे मी आपल्या असंच एक थोडं कॉमेडी करायचा प्रयत्न करते. तरी पण मला असं कदाचित माझ्याच मनाची बंधनं असतील की कसं कॉन्टॅक्ट करू, कसं सांगू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.